माळशिरस तालुक्यात सुद्धा 60 पेक्षा जास्त मतं आदरणीय राजाभाऊ राऊत यांना भेटतील आणि मोठ्या मताधिक्याने राजाभाऊ निवडून जातील। उत्तम जानकर तुमच्या बाजूने आले, ताकद वाढली। ते त्या पक्षाचे आमदार आहेत आणि या तालुक्यामध्ये आमची लढाई जानकर आणि मोहितेंशीच आहे। त्यामुळे आमच्या त्या ठिकाणी त्यांनी राजाभाऊंना पाठिंबा दिलाय। त्यांचे आणि मोहिते पाटलाचे भांडण झाले म्हणून आलेत, आमच्याशी बोलून काय ते आलेलं नाही किंवा आम्ही त्यांना स्वीकारतही नाही। ही इथली परिस्थिती आहे। आमची लढाई या ठिकाणी इथं भाजप वाढवण्याची आहे। त्यांचा पक्ष ते वाढवतील, आम्ही आमचा पक्ष वाढवू। त्यामुळे इथल्या कार्यकर्त्यांना, इथल्या जनतेला, इथल्या मतदारांना सगळ्यांना माहिती आहे की ते दोघं एकत्र जरी आले तर भविष्यामध्ये त्यांचा पराभव करण्याची ताकद भाजपमध्ये आहे। नाही, त्याची केस चालू आहे, कायदेशीर विषय आहे, त्याच्याबद्दल काही बोलणार नाही। ती न्यायालयीन न्याय प्रविष्ट विषय आहे, त्यामुळे तो विषय वेगळा आहे। माळशिरस तालुक्यात सुद्धा 60 पेक्षा जास्त मतं आदरणीय राजाभाऊ राऊत यांना भेटतील आणि मोठ्या मताधिक्याने राजाभाऊ निवडून जातील। उत्तम जानकर तुमच्या बाजूने आले, ताकद वाढली। ते त्या पक्षाचे आमदार आहेत आणि या तालुक्यामध्ये आमची लढाई जानकर आणि मोहितेंशीच आहे। त्यामुळे आमच्या त्या ठिकाणी त्यांनी राजाभाऊंना पाठिंबा दिलाय। त्यांचे आणि मोहिते पाटलाचे भांडण झाले म्हणून आलेत, आमच्याशी बोलून काय ते आलेलं नाही किंवा आम्ही त्यांना स्वीकारतही नाही। ही इथली परिस्थिती आहे। आमची लढाई या ठिकाणी इथं भाजप वाढवण्याची आहे। त्यांचा पक्ष ते वाढवतील, आम्ही आमचा पक्ष वाढवू। त्यामुळे इथल्या कार्यकर्त्यांना, इथल्या जनतेला, इथल्या मतदारांना सगळ्यांना माहिती आहे की ते दोघं एकत्र जरी आले तर भविष्यामध्ये त्यांचा पराभव करण्याची ताकद भाजपमध्ये आहे। नाही, त्याची केस चालू आहे, कायदेशीर विषय आहे, त्याच्याबद्दल काही बोलणार नाही। ती न्यायालयीन न्याय प्रविष्ट विषय आहे, त्यामुळे तो विषय वेगळा आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।